नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? श्री गजानन विजय भक्तिबोध हे चरित्र लेखन मी वाचायला सुरुवात केलेली आहे। तर पहिला अध्याय त्याचा आपल्या चॅनलवर आलेला आहे। तर तुम्ही ऐकायला सुरुवात केलेली आहे की नाही? जर सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऐकायला सुरुवात करा। तर आता दुसरा अध्याय मी वाचतीये, संत हेच भक्ती मार्गातले वाटाडे। श्री दास गणू विरचित श्री गजानन विजय हा ग्रंथ महाकाव्य म्हणूनच गणला जातो। श्री दास गणूंनी हा ग्रंथ शके 1861 मध्ये शेगाव येथेच लिहून पूर्ण केला। श्री गजानन विजय ग्रंथात एकूण 21 अध्याय असून त्याची ओवी संख्या 3669 इतकी आहे। हा ग्रंथ नित्य वाचनात म्हणजे रोज जसा वाचला जातो तसा तो प्रत्येक महिन्याच्या दशमी, एकादशी, द्वादशी या तिथीस पारायण स्वरूपातही वाचला जातो। प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भाविकाला हा तारक कल्याणप्रद कार्यसिद्धी घडून आणणारा असा ग्रंथ आहे, अशी आश्वासक ग्वाही ग्रंथकर्त्याने दिली आहे। ग्रंथ पठण, पारायणाने, नित्य वाचनाने आपल्या दैनंदिन जीवनात संत वचनांची एक आधार शक्ती लाभते हे मात्र निश्चित। प्रयत्नांना देखील निश्चित बुद्धीचे टोक देणारी, दिशा दाखविणारी भगवत कृपाच असते हे मात्र नक्की। काव्याला कृपेचा परिस्पर्श। ग्रंथांची लेखन सेवा केलेले ह.भ.प. श्री छ.मा. बारटक्के हे माझ्या ती कै वडिलांचे स्नेही। त्यांची माझीही अलीकडे पुष्कळ वेळा भेट झालेली नाही। त्यांनी एका भेटीत सांगितले, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहून घेतली। हे बोलणे लिहिणे कसे झाले याची कल्पना एरवी आली नसती। ज्ञानेश्वर हे बहुत होत, परंतु दास गणूंनी जेव्हा सांगायला प्रारंभ केला तेव्हा भराभरा ओव्या मुखातून येत असत। मी लिहून घेत असे। हा चमत्कार नव्हे, ते मी प्रत्यक्षच पाहिले होते। त्या आधारे ज्ञानेश्वरी कशी सांगितली, लिहिली गेली याची कल्पना मात्र मला करता आली। दास गणूंचे काव्य हे असे प्रकटले। श्री दास गणू महाराज यांनी श्री गणेश आणि श्री शारदा यांना वंदन केले असून कृपा झाली तर अग्नीपुढे कापसाचा काय पाडाव लागेल, चटकन कापूस जळून जाईल, त्याप्रमाणे ईश्वर कृपेने संकटे नष्ट होतील असे म्हटले आहे। ग्रंथ निर्विघ्नपणाने पूर्ण व्हावा, पद्य सरस व्हावे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। कृपेने पांगळ्यालाही बळ येते आणि मुकाही बोलू लागतो हे खरे, पण पांगळा कोण, मुका माणूस कोण हे समजून घेतले पाहिजे। अज्ञान हेच माणसाचे पंगुत्व आहे। ज्ञान मिळाले म्हणजे तो चालू लागतो, वाटचालीचे बळ त्याच्यात येते। मुका कोण तर ज्ञान विज्ञेत त्याची वाचा तत्व बोलण्यास दजावत नाही, तोच मुका। पण ज्ञान प्राप्त झाले की तोच धाडाधाडा बोलू लागतो। पंढरीचा पांडुरंग हे ही श्री दास गणूंचे दैवत होते। सर्व साक्षी ईश्वराला नमन करून त्याची कृपा आपणास प्राप्त होवो अशी आळवणी ते करतात। ईश्वरी कृपा हाच माझ्या काव्य निर्मितीतला प्रेरक असलेला परिसस्पर्श होय, अशी त्याची भूमिका आहे। तुझी कृपा हाच परिस, लोखंड मी गणूदास, सहाय्य करी लेकरास, परते मजला लुटू नको अशी विनवणी त्यांनी केली आहे। अवघ्या संत महंतांना नमन करून ते सांगतात की तुम्ही माझी माय माऊली आहात। मी लेकरू आहे जी बोलायला शिकविते, तिनेच मला लेखन करण्यास कृपाबळ द्यावे, तरच ही ग्रंथरचना रसभरीत स्वरूपाची होईल। गुरु हे ईश्वराचेच अवतार। गणेश, शारदा, पांडुरंग या देवांसह सर्व संतांना वंदन करून नंतर दास गणूंनी श्रोत्यांना विनवले आहे। श्रोत्यांनी एकाग्र मनाने कथा श्रवण करावी, कारण नुसती कथा कानावरून इकडून तिकडे जावी असे हे श्रवण नव्हे, तर ही कथा श्रवण केल्यास म्हणजेच त्यातील भक्तिबोधाचे अनुसरण केल्यास कल्याण होते। संत हे कोण आहेत, गुरु हे कोण आहेत, तर संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर। संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर होत, अशी त्यांची धारणा आहे। संत हे वैराग्यशील आणि मोक्षदाते आहेत। संत कृपेने साधकांचे कल्याण होते, कारण स्वतः संत कल्याणाची पेठ आहेत। भक्तिपेठेत ते जीवाच्या उत्तरार्ध नाम मुद्रा घेऊन आले आहेत। संत हे कोण तर ईश्वरी तत्वांचे वाटाडे। संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष।
संत हेच मोठ्या कळवळ्याने भक्ती मार्ग दाखवितात, त्यावर चालण्यास प्रवृत्त करतात, साधकाला हाती धरून त्या मार्गावर चालवितात. संत चरित्र, श्री गजानन चरित्र का ऐकायचे? तर मन शुद्ध व्हावे म्हणून, अंतःकरण पवित्र व्हावे म्हणून. एरवी विकारबळाने मनात फारच मळ घाण साठलेली आहे. दुर्बुद्धी ही त्या स्वरूपाची आहे. कुणाचे चांगले हो हा विचार माणसाच्या मनात येत नाही. पण जे भक्तिमार्गी असतात ते नेहमीच सर्वांचे सर्व कल्याण व्हावे असेच चिंतात. दुसऱ्याचे वाईट हो असे म्हणणे विकारवशतेचे लक्षण आहे. दुसऱ्याचे चांगले हो असे म्हणायला आणि साकार झालेले पाहायला फार मोठे उदार मन आणि विशाल नेत्र असणे आवश्यक आहे. पोत्या बुद्धीची माणसे संकुचित स्वार्थाच्या आट्यापाट्यातच एकमेकाला बाद करण्यासाठी धावत असतात. संतांचा तो मार्ग नसतो. श्री गजानन चरित्र कथा का ऐकायची? तर आपले आणि इतरही सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून, आपण भक्तिमार्गी व्हावे म्हणून. हा मार्ग सन्मार्गाचा आहे म्हणून. आपल्या भक्तीला उपासनेची जोड मिळाली तर त्या योगेस नक्कीच प्रयत्नांना यश लावेल. प्रयत्न आपले, कृपा भगवंताची हेच भक्तिसूत्र अंतःकरणात बिंबावयास हवे. मंडळी, आपला हा चॅनल काढण्याचा उद्देश हा आहे की ज्यांना भक्ती म्हणजे चरित्र वाचायचे आहेत, मोठ्या मोठ्या जे आपले ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज होऊन गेलेले आहेत, त्यांची चरित्र इतकी वाचण्यासारखी आहेत. गजानन महाराजांचं चरित्र वाचण्यासारखं आहे. परत अशी अनेक भक्तीची पुस्तकं आहेत की जी आपण वाचू शकतो. पण आज झालेलं असं की प्रत्येकाला वेळ नाही आहे, प्रत्येकाला वेळ पुरा पडत नाही आहे. स्वतःची रोजची कामं आहेतच. तर आणि ज्या वयस्कर वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना वेळ असतो पण शरीर साथ देत नसतं. बसून वाचायला त्रासदायक होतं. परत डोळ्यांनी बऱ्याच जणांना दिसत नाही. तर अशा वेळेला तुम्ही मी वाचलेली जी पुस्तकं आहेत त्याचा ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. त्याद्वारे तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार तयार होतील, निगेटिव्ह विचार दूर जातील. हाच उद्देश आपला हा चॅनल काढण्यामागे आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची ज्यांना खरंच गरज आहे. धन्यवाद.